अंकिताला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतो, ज्या काही स्ट्रॅटेजीज असतात. तर अंकिता म्हणते की मी ग्रुपशी बोललेली आहे. तर डीपीचं म्हणणं असते की तू सगळ्या ग्रुपला जागी करणार का. तर अंकिता सांगत असते तेवढ्या डीपी म्हणतो की सोडून दे, तुझे आणि माझे विचार पटत नाहीत. म्हणजे यांचे विचार पटत नाही म्हणून यांनी बोलणं देखील सोडायचं असं ठरवलेलं आहे. चला तर बघूयात काय डिस्कस करतात. तर डीपी इकडे सांगतो की मी काही स्ट्रॅटेजीज करतोय म्हणजे त्यांच्या हिशोबाने. त्यावर अंकिता म्हणते नाही. त्यावरती डीपी सांगतो की नाही, त्यांच्या हिशोबाने म्हणजे हे बघ, कोणताही टास्क असू दे, नॉमिनेशन असू दे, बीबी करन्सी असू दे किंवा कॅप्टन्सीचा टास्क असू दे, त्याच्यामध्ये मी प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. त्याची वेगळी रेंज आहे म्हणजे अभिजितची, तुझी वेगळी आहे, माझी वेगळी आहे. आणि रेंज जर आपली बदलायची असेल तर आत्ता आपल्या घडीला इंडिव्हिज्युअल होणं जास्त गरजेचं आहे, कारण पहिला आपण ग्रुपमध्ये बसत होतो. डीपी सांगतो गेम कसा आहे हा, स्ट्रॉंग माणसाने वीकचा हात धरायचा असतो, वीक माणसाने स्ट्रॉंग माणसाचा हात धरायचा असतो आणि ज्याला दोन्ही मार्ग काढता येतात त्या दोघांनी एकत्रित चालायचं असतं. हे बघ, दोघांचे विचार बदलणं यात खूप डिफरन्स आहे, पण 6 माणसाचे विचार बदलणं ग्रुपमध्ये राहून ही गोष्ट खूप कठीण आहे. आता इतके दिवस तू गेममध्ये राहिलीस, त्या ग्रुपमध्ये राहिलीस, तुला काय वाटतं त्यांच्याबद्दल. तर अंकिता सांगते मला त्याचा फायदाच झाला, कारण मी एकदा कॅप्टन पण बनले. पण डीपी सांगतो की नाही, अशी गोष्ट नाही, तर आपल्याला गेम बदलून इंडिव्हिज्युअल होणं जास्त गरजेचं आहे. त्यावर अंकिता सांगते हो मी ग्रुपसोबत बोललेली आहे, याची चर्चा झालेली आहे. तर डीपी सांगतो तुला या गोष्टी एकट्यात ठेवायच्या आहेत की ग्रुपला जागं करायचं आहे, त्यांना का सांगितलंस. त्यावरती अंकिता सांगते आता आपली लोकं जास्त आहेत त्यामुळे बहुमत मिळवणं आपल्याला सोपं जातं, त्यामुळे सांगणं गरजेचं होतं. तर डीपी म्हणतो बास कर, मला या विषयावरती बोलायचंच नाही, तुझ्या गोष्टी मला पटत नाहीत, माझे काही विचार तुला पटत नाहीत, त्यामुळे आपण या गोष्टीवरती न बोललेलंच बरं. तर तुम्हाला याच्यामध्ये कोण बरोबर वाटतं, डीपी की अंकिता, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.